चला नमस्कार. न्यायालय शिपाई भरती अत्यंत महत्वाचे. आता मागचे झालेले सगळे क्वेश्चन आपण युट्यूब चॅनलला घेतलेले आहेत. आता सराव प्रश्न तुमचे न्यायालय शिपाई भरती संदर्भामध्ये जे काय मागच्या आजपर्यंत तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये क्वेश्चन विचारले सेम त्याच प्रकारचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल बघा, न्यायालय भरती संभाव्य प्रश्नपत्रिका सराव संच सराव करा आणि यश मिळवा. सेम तुम्हाला 30 क्वेश्चन ज्या प्रकारे विचारले जातात तसेच आपण घेतोय. चला सुरुवात करूया. जास्त तुमचा वेळ आपण घेत नाहीये. चॅनल नवीन आहे पहिलं सबस्क्राईब करा. त्याच सोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, अजूनही जॉईन नसेल केला तर हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पेपर कधी आहे? 26 एप्रिलला तुमचा पेपर आहे. हमखास यशासाठी आजच जॉईन करा. श्री अकॅडमी म्हणजे आपली अकॅडमी आहे, त्याचा लोगो सुद्धा आहे. न्यायालय शिपाई भरती विशेष बॅच घेतलेली आपण सगळं मी आणि अजून एक शिक्षक आपण शिकवतोय. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर केला. अभ्यासक्रम म्हणजे काय, तुम्हाला संपूर्ण जीएस त्या ठिकाणी विचारलं जातं. फीस फक्त आणि फक्त 350 रुपये ठेवलेले आहे. संपर्क तुम्हाला हा नंबर दिला 9552625563 या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे. किंवा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची लिंक दिली, तिथून डाउनलोड करून घ्या आणि बॅच जॉईन करून घ्या. ओके चलो पहिला क्वेश्चन घेऊया. या प्रकारचे एका पेजवरती 4 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. सिंपल क्वेश्चन आहे, मीडियम क्वेश्चन आहे आणि हार्ड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला दिलेले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? लिहूनच ठेवा हा, आणि झोपेत उठलं तरी लक्षात ठेवा, यावर प्रश्न 100% येणार आहे. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले. कधी केली विचारलेली तर ही तारीख सुद्धा विसरायची नाही, 24 सप्टेंबर. कोणीच अजिबात विसरायची नाही, 24 सप्टेंबर. कधी? 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान कुठे? लक्षात ठेवा, काय विचारलंय? जन्मस्थान कोल्हापूर जिल्ह्यातला आहे. मग इथं ऑप्शन मध्ये कोल्हापूर सुद्धा दिलेला आहे, कागल सुद्धा दिलंय. तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 1874 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. 10 वर्षांनी लगेच 1884 ला त्यांचा राज्याभिषेक केलेला. पुढचा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश हा सुद्धा, कारण तुम्ही न्यायालयाचा पेपर देतात विचारतातच, तर कोण आहे? फतिमा बीवी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहे. आणि शक्यता आहे आता 26 ला ज्या काय होतील त्या सुद्धा एक नवीन न्यायाधीश सरन्यायाधीश आपल्याला मिळू शकतात महिला. आता विद्येविना मती गेली ही प्रसिद्ध ओळ कोणी लिहिली? तसं तुम्हाला गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला हे सुद्धा विचारतात. हे सर्व लिहिले आहेत महात्मा फुले यांनी. ओके पुढचा, रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? हा कुठलाही एक तुम्हाला देतात आणि त्याच्या अभ्यासाला काय म्हणतात हे विचारतात 100%. आता रक्ताचा अभ्यास आहे त्याला काय म्हणतात हे विचारले तर हिमेटोलॉजी म्हणजे काय? त्या ठिकाणी रक्ताचा अभ्यास. कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचा अभ्यास. सायकोलॉजी म्हणजे मनाचा अभ्यास, मानसशास्त्र त्याला म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? ते सगळ्यांना माहिती, अगदी सोपा प्रश्न आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. पुढचा प्रश्न बघा इकडं, त्यामुळे 4 घेतलेत. एड्स हा रोग कशामुळे होतं? आता एड्स पाहिलं व्हायरस. ठीक आहे, व्हायरसला काय म्हणतात? मग विषाणू. तर एड्स हा रोग कशामुळे होतो? विषाणू. म्हणजे मग लक्षात राहिलं पाहिजे, तुम्ही कधी मराठीत जर नाही कळालं तर इंग्रजीमध्ये असू शकतो, पण शक्यता आहे न्यायालयाला तुम्हाला एकाच लँग्वेजमध्ये पेपर असतो. त्यामुळे विषाणू लक्षात ठेवा, व्हायरस म्हणतात. पुढं इकडे भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हटलं जातं? तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचं मिसाईल मॅन म्हटलं जातं. पुढचा आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर कोणी दिलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. त्यानंतर इकडे पुढचा 10 नंबरचा क्वेश्चन महत्वाचा आहे. संगणकात सीपीयू याचा अर्थ काय? सीपीयू म्हणजे, मग बघा इथं 2 पर्याय महत्वाचे आहेत. एक हा नाहीये, सेंट्रल पॉवर युनिट नाही. 2 मग सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे की कंट्रोल प्रोसेस युनिट आहे? तर सेंट्रल लक्षात ठेवा, कंट्रोल करायचं नाही. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे त्या ठिकाणी काय? सीपीयू आहे. हा खूप वेळा प्रश्न झालेला आहे विचारून. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर चले जाव चळवळ ही 1942 मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर गांधींनी चले जाव चळवळला म्हटलेलं आहे. डू ऑर डाय, करा किंवा मरा. ओके
कधीची आहे 1942. हा मग इथे दिले तुम्हाला विचारतील असहकार चळवळ कधीचे 1920 चे असहकार आहे. 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ आहे आणि मग डायरेक्ट 1942 चे चले जाव चळवळ आहे आणि 1947 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. पुढचं 13 नंबरचा क्वेश्चन आहे. हा याच्यावर 2 क्वेश्चन खूप वेळा विचारून झाले. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कुठले बघा. हाड विचारले. सर्वात मोठं हाड आहे फिमर. फिमर हाड कुठं असतं? हे मांडीमध्ये असतं. आणि सगळ्यात छोटं जर हाड विचारलं तुम्हाला तर कानामध्ये असतं. त्याला स्टेप्स म्हणतात. कान सगळ्यात छोटं. मोठं विचारलंय सगळ्यात छोटं कानातलं आणि सगळ्यात मोठं फिमर मांडीतलं हाड. इकडचा प्रश्न बघा. 2 नद्यांमधील प्रदेश याला काय म्हणतात? 2 नद्यांमधील म्हणजे कुठला? 2 नद्यांमधील सुपीक. 2 नद्यांमधील जो काही सुपीक प्रदेश आहे त्याला दुआब म्हणतात. यमुना गंगा दुआब म्हणतात. काय म्हणतात? दुआब. पुढचा प्रश्न बघा 16 नंबर. विमानाचा शोध खालीपैकी कोणी लावलेला आहे? तर राईट बंधूंनी लावलेला आहे विमानाचा शोध. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल लवकर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन असेल करायची तर फक्त 99 रुपयामध्ये 99 रुपयात फक्त न्यायालयाच्या शिपाई भरती संदर्भामध्ये तुम्हाला एक नोट्स दिली जाणार आहे. ज्या नोट्स मध्ये ऑनलाईन टाईप चे 5000 क्वेश्चन आहेत. त्यानंतर तिथं तुम्हाला 10 सराव प्रश्नपत्रिका सुद्धा दिल्या जाणार आहे. कितीमध्ये? फक्त 99 रुपयामध्ये. हा नंबर तुम्हाला दिसतोय खाली 95 52 62 95 63. त्या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा किंवा डायरेक्ट गुगल पे फोन पे ला पैसे पाठवून द्यायचे. चला झाले. दुआब झाले. इकडे झाले. महाराष्ट्राची उपराजधानी सर्वांना माहिती आहे. ठीक आहे नागपूर. त्यानंतर इथं बघा इथं एक तुमचे 2-3 क्वेश्चन कव्हर होतात. यावर 100% क्वेश्चन विचारला जातो. जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर क दिलंय ना. क जीवनसत्वामुळे. तर क मुळे स्कर्वी नावाचा रोग होतो. ठीक आहे. ब मध्ये म्हणलं तर बेरीबेरी नावाचा होतोय. रातांधळेपणा जीवनसत्वामुळे होतोय आणि मूळदूत जर म्हटलं तर ड जीवनसत्वामुळे होतो. यातला कुठलाही एक तुम्हाला प्रश्न विचारता. पुढचा राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. आणि सध्याच्याला तुम्हाला विचारतील की भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? किती आहे? तर 15वे भारताचे उपराष्ट्रपती हा प्रश्न विचारतात की सध्याचे राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती किती आहे? तर 15वे आहे. कोण होते? तर महाराष्ट्राचे राज्यपाल होते CP राधाकृष्णन. म्हणजे आता काय आहे? भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं नाव आहे. राधाकृष्णन. आता हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मग सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत. लक्षात ठेवा नाव. आचार्य देवव्रत हे काय आहे? सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. अगोदर CP राधाकृष्ण होते. CP राधाकृष्ण भारताचे आता उपराष्ट्रपती झाले. कितीवे उपराष्ट्रपती आहेत? तर 15वे उपराष्ट्रपती आहेत. आणि उपराष्ट्रपती हाच राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. हे पण लक्षामध्ये राहू द्या. कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा. मग सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र. मग कुठला? तर सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना धरण आहे. पुढचं WWW चा विस्तार फुल फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब हा WWW चा काय विस्तार आहे. पुढे घेऊया. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगार ज्यांना म्हणतात त्यांचा जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट. तोच आपण राष्ट्रीय हॉकी दिवस म्हणून सुद्धा राष्ट्रीय क्रीडा दिवस हॉकी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो. ओके. त्यानंतर महाराष्ट्रात कुंभमेळा कुठं भरतो? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात कुंभमेळा भरतो. गोदावरीच्या काठी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. पुढचा झाडे या शब्दाचं एक वचन ओळखा. झाडे हे अनेक वचन आहे. त्याचं एक वचन झाड आहे. पर्याय क्रमांक 1 झाड त्याचं एक वचन आहे. सूर्याला समानार्थी शब्द कुठला आहे? तर बघा शशी म्हणजे चंद्र. लक्षात ठेवा. शशी, शशी, सुधाकर आणि रजनी हे शब्द तीनही कशासाठी आहेत? चंद्रासाठी समानार्थी शब्द आहेत. आणि हा जो शब्द आहे कुठला? भास्कर हा शब्द आहे सूर्य शब्दाला समानार्थी. भास्कर, दिनकर, आदित्य, भानू. ओके. पुढचं आयात शब्दाच्या विरोधात. आयात म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू आयात. त्याचा विरोधात आहे निर्यात.
त्यानंतर इकडे 25वा, डोळ्यावर कातडे ओढणे. डोळ्यावर कातडे ओढणे हा वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे दुर्लक्ष करणे. दिसतंय पण बळ दाखव न दिसल्याचं दाखवणं म्हणजे दुर्लक्ष करणे. भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते? तर 7 सदस्य होते. झालंय. 15 ऑगस्ट हा आपण भारत कुठला दिवस साजरा करतो? स्वातंत्र्य दिवस. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्ट. तांबड्या रक्तपेशीचे आयुष्य किती दिवस असतं हा प्रश्न विचारला खूप वेळा. तर 120 दिवस असतं. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. कोणाचं? तर तांबड्या रक्तपेशीचं आयुष्य. पुढचं, सार्क ही जी संघटना आहे या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? 1985 ची स्थापना आहे. तर काठमांडू या ठिकाणी तिचं मुख्यालय. काठमांडू कुठं? तर नेपाळमध्ये. नेपाळ. सार्क संघटना 1985 स्थापना, मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे. आता लिहित नाहीये, लक्षात ठेवा. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हा अधिकार आहे ही घोषणा कोणी केलेली आहे? किंवा डायरेक्ट तुम्हाला देतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं सुद्धा अधिकार हक्क एकच आहे. ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर लोकमान्य टिळकांनी दिली. परत यावर प्रश्न विचारतात कुठल्या अधिवेशनामध्ये ही घोषणा दिलेली आहे? तर बेळगावचं अधिवेशन होतं, या अधिवेशनात ही घोषणा दिलेली आहे. पुढचं, पाणी या शब्दाचं अनेक वचन. आता पाणीचं अनेक वचन होत नाही, एक वचन. अनेक वचनामध्ये पाणी हा शब्द राहतो. बॅच अजून जॉईन नसेल केली तर फक्त 350 रुपयात बॅच आहे. बॅच जॉईन करा, या नंबरला संपर्क. किंवा बॅच जॉईन नसेल करायची तर त्या ठिकाणी फक्त 99 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे, त्यासोबत नोट्स आहे, ती जॉईन करून घ्या. ओके, चल. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? तर कळसुबाई महाराष्ट्र सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची 1646 मीटर आहे. त्यानंतर साल्लेर आहे. इकडं व्हिनेगार मध्ये कोणते ऍसिड असतं? तर व्हिनेगार मध्ये ऍसिटिक ऍसिड असतं. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. चिंचामध्ये टार्टरिक ऍसिड असतं आणि दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. पुढचा, पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य राजस्थान आहे. 2 ऑक्टोबर 1959 राजस्थानच्या नागौर या ठिकाणी पहिलं पंचायत राजला प्रारंभ झालेला आहे. आणि पंचायत राज स्वीकारणं महाराष्ट्र 9वं राज्य आहे. नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची अर्थात RBI ची आहे स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1935 ला RBI ची स्थापना आहे. तिचं राष्ट्रीयकरण तुम्हाला विचारतात तर 1949 ला तिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. संधी, सूर्य अधिक उदय या शब्दाची संधी आहे सूर्योदय. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे सूर्योदय. ओके, आता हे 2-3 पर्याय सारखेच आहे. घरामीचा बाप ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर श्रीनाथ पेंडसे यांची ती कादंबरी आहे. आपल्या टेलिग्रामला ही PDF तुम्हाला मिळेल, काळजी करू नका. विद्युत प्रवाहाचे एकक कुठले आहे? तर विद्युत प्रवाहाचे एकक अँपियर आहे. विभवांतराचं एकक व्होल्ट आहे. ओके, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? तर कांचन सोने हा समानार्थी शब्द. कांचनला सोने म्हणतात, सोनेला हेम म्हणतात. ठीक आहे, सोन्यासाठी समानार्थी शब्द आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कुठलं आहे? तर आंबोली हे महाराष्ट्रातले. जिल्हा कुठला आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आहे. त्याच्यानंतर राज्यपालाची नेमणूक कोण करतात? तर राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत त्या ठिकाणी राज्यपाल त्याच्या पदावर राहू शकतात. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं? तर बघा 1836 मध्ये मराठी भाषेचं व्याकरण नावाचा ग्रंथ लिहिला. कोणी? दादोबा पांडुरंग तर्खडकर. तेव्हापासून त्यांना मराठी भाषेचं पाणिनी त्या ठिकाणी म्हटलं जातं. 45 नंबरचा प्रश्न आहे महत्वाचा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा. आता कर्ता पहिले ओळखायचा. क्रियापद खातोय, नारा प्रत्यलावा खाणारा कोणे? राम. राम हा वाक्यातला कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नसल तो डोळे झाकायचं आणि तो कर्तरी प्रयोग म्हणायचं. काय मग कर्तरी एकच ऑप्शन आहे. कर्तरी काय खातो? तर आंबा. कर्म सुद्धा आहे. मग इथं सकर्मक कर्तरी की अकर्मक दोन जरी ऑप्शन असते तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. 45. 46 नंबरचा शून्याचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे? तर आपल्या भारताने शून्याचा शोध जगाला दिलेला आहे. शून्य. ओके, आर्यभट्टाने त्याचा शोध लावलेला आहे. विटांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर सिरॅमिक्स ह्या विटांचा किंवा माती आणि वीट जे मिक्स आहे त्याच्या अभ्यासाला सिरॅमिक्स म्हणतात. भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? तर 3 रंग आहेत. ओके, पुढचं, मदर टेरेसा यांना कोणत्या
क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर मदर टेरेसा यांना शांतता यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 50 नंबरचा पीडीएफ या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे अनेक वेळा तुम्हाला विचारतात. तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ही पीडीएफ शब्दाचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 1. तुम्हाला शिपाई व्हायचं असेल न्यायालयामध्ये तर 30 पैकी जास्तीत जास्त साधारणतः आउट ऑफ मार्क घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला फायनल लिस्ट मध्ये व्हायचं असेल तर आपली बॅच अजून तुम्ही जॉईन नसेल केली तर बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. ही पीडीएफ तुम्हाला जशाला तशी पुढे मिळेल आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. काळजी करायची आवश्यकता नाही. हा व्हिडिओ आवडला असेल यात कुठली शंका नाहीये तर लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि चॅनलला नवीन आहे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बॅच अजून जॉईन नसेल केली न्यायालय शिपाई भरतीची बॅच तर जॉईन करून घ्या. त्याच्यात तुम्हाला सगळं मटेरियल प्रिंटेड मिळेल. त्यासोबत तुम्हाला नोट्स प्रश्नपत्रिका दिल्या जाते. ठीक आहे. थांबतो.